रणजित देसाई, रामभाऊ देशमुख आणि मित्र, फार दिवसापासून आमचे मित्र गंगाखेडकर यांची अशी इच्छा होती की मी ओळीनं 3 व्याख्यानं शिवाजी महाराजांच्या जीवनावर नांदेडला द्यावीत. आणि एका क्षणी मी ही व्याख्यानं द्यायचं कबूल करून बसलो. त्यावेळेला रणजित देसाई हे अध्यक्ष म्हणून येणार आहेत याची मला जाणीव नव्हती. कारण रणजित देसाई हे माझ्या इच्छेविरुद्ध या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत. नांदेडला रणजित देसाईंनी यावं आणि 3 दिवस फक्त खुर्चीवर गप्प बसावं, ही गोष्ट काही नांदेडच्या लोकांच्या हिताची आहे, फायद्याची आहे असं मला कधी वाटलं नाही. तेव्हा आपण सगळेजण आलेले आहात या निमित्तानं रणजित देसाई काहीतरी बोलतील ते ऐकण्यासाठी, आणि आपल्याला ऐकावं लागतंय. माझं व्याख्यान या आपल्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. आपण या गोष्टीच्या खात्री बाळगावी की 3रं व्याख्यान माझं संपल्याच्या नंतर रणजित देसाई हे समारोपाच्या निमित्तानं काही ना काहीतरी करतीलच. मी जर असं म्हणालो की ते माझ्या व्याख्यानाच्या नंतर माझ्यावर विरोधी टीका करतील तर हे माझं म्हणणं खोटं पाडण्याच्यासाठी म्हणून ते माझ्या प्रत्येक मुद्द्याला पाठिंबा देतील. मी जर असं म्हणालो की रणजित देसाई माझ्या प्रत्येक मुद्द्याला पाठिंबा देतील, मग तर माझं म्हणणं खोटं पाडण्यासाठी माझा प्रत्येक मुद्दा चुकीचा आहे हे सांगणं त्यांचं कर्तव्य होऊन जातं. कारण गेली 3-4 वर्ष शिवाजीच्या जीवनावर लिहिलेल्या एका महान कादंबरीच्या संदर्भात शिवाजी महाराजांच्या विषयी फार मोठ्या प्रमाणात अभ्यास रणजित देसाईंना करावा लागलेला आहे. आणि इतिहासाच्या अभ्यासाचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असतं की इतिहास शास्त्राची प्रतिज्ञा पुराव्याला अनुसरून मी खरं बोलेन ही आहे. इतिहासकाराची प्रतिज्ञा दुसरे जे काही कोणी बोलतील त्यांच्याविषयी मी वेगळं बोलेन ही आहे. तर रणजित देसाई आता हळूहळू इतिहासकार होण्याच्या नादामध्ये आहेत. त्या मी जर असं सांगितलं की हे अमुक असं आहे तर त्यांना पहिली लहर येणार ते तसं नाही म्हणून सांगणे, हे मी गृहीत धरलेलं आहे. कारण सगळ्याच इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्या बाबत प्रत्येक गोष्ट वादग्रस्त करून टाकलेली. अगदी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीपासून वाद चालू आहे आणि हे वाद इतिहासामध्ये असणारा जो पुरावा आहे हा पुरावा काही संदिग्ध आहे. दोन्ही बाजूनं या पुराव्याचा अर्थ लावता येतो, अर्थ करता येतो म्हणून निर्माण झालेले आहेत अशातला भाग नाही. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या विषयी जे फार मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे त्या वादाचं सगळ्यात महत्वाचं कारण जर असेल तर इतिहासानं उपलब्ध करून दिलेल्या पुराव्यातले मतभेद हा नाही, तर जे स्वतःला इतिहासकार म्हणवतात त्यांच्या व्यक्तिविशिष्ट अहंता आहे त्याचं कारण आहे. या शिवजन्मतिथीच्या वादापासूनच शिवाजीच्या विषयी बोलणं हे जास्त इष्ट. कारण जाणून बुजूनच शिवाजीवर बोलायचं म्हटल्याच्या नंतर 17, 18, 19 या तारखा मी निवडलेल्या आहेत. तेव्हा 17, 18, 19 या तारखा जाणून बुजून निवडणारा माणूस हा 19 फेब्रुवारीला अनुकूल असणारा माणूस आहे हे अगदी उघड आहे. आणि 19 फेब्रुवारीला अनुकूल असणारा माणूस म्हटल्याबरोबर 27 एप्रिलला तो विरोधी असणारा माणूस आहे हे उघड आहे.
तेव्हा शिवजन्मतिथी हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. या वादग्रस्त मुद्द्याच्या पासूनच आपण शिवाजीच्या विचाराला आरंभ केला पाहिजे. आमचे आचार्य यात्रे असं म्हणत असतात नेहमी की शिवाजी या नावाचा एक माणूस कधी का असेना होऊन गेला, याच्यावर इतिहासकारांचं एकमत आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यावर एकमत नाही आहे इतिहासकारांचा. अत्रे विनोदी लेखक असल्याच्यामुळे त्याच्यावर एकमत आहे अशी त्यांची समजूत आहे. एकमत नाही आहे, कारण प्रत्येकाने शिवाजी या माणसाची जी व्यक्ती रेखा रंगवलेली आहे ती परस्पराच्या पेक्षा निराळी आहे. तेव्हा एकाच लेबल खाली वावरणारे 3, 4, 5 व्यक्तिमत्व शिवाजी या नावानं महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. त्यातल्या प्रत्येक बाबीवर वाद आहे, प्रत्येक पैलूवर वाद आहे, पाहण्याच्या दृष्टिकोनावर वाद आहे. आणि या सर्व वादांना आरंभ शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीपासून. जन्मतिथीविषयीचा जो वाद आहे, या वादाला जर कोणी कारण असतील, शास्त्री बा पुढे येऊन बसा. जर या वादाला कोणी कारण असतील तर लोकमान्य टिळक हे त्याला कारण आहे. सदहेतून लोकमान्य टिळकांनी या वादाला नकळत प्रारंभ केला. त्यातले दोन्ही शब्द आपण लक्षात घ्या की लोकमान्य टिळकांनी सदहेतून नकळत या वादाला प्रारंभ केला. हेतू चांगला होता त्यांचा, आणि वादाला प्रारंभ होईल असं काही त्यांना वाटलं नाही. नकळत वादाला प्रारंभ झाला. घटना अशा प्रकारची घडली की देशाच्या राजकारणाची सूत्र सांभाळत असताना टिळकांना असं वाटायला लागलं की राष्ट्रीय पुनरुत्थान जर सुरू व्हायचं असेल तर त्या निमित्तानं काही राष्ट्रीय उत्सव सुरू व्हायला पाहिजे. आणि या राष्ट्रीय उत्सवाच्या दृष्टीनं शिव जन्मतिथीचा उत्सव किंवा शिवाजी उत्सव सुरू करावा असं लोकमान्य टिळकांनी ठरवलं. आणि आता हा शिवाजी उत्सव जर सुरू करायचा असेल तर या शिवाजी उत्सवाच्यासाठी तारीख पाहिजे. कारण शिवाजी महाराज हे वंदनीय, ते पूज्य, आदरणीय. महाराष्ट्रामध्ये वंदनीय आणि पूज्य यांची सुद्धा खातेवारी झालेली आहे. प्रत्येक जातीचे वंदनीय पुरुष वेगळे वेगळे आहेत. लोकमान्य टिळक जर असतील तर त्यांच्याविषयी आदर कुणी बाळगावा, कुणी बाळगू नये याचे नियम ठरलेले आहेत. ते लोकमान्य टिळकांना लागू आहेत, महात्मा गांधींना लागू आहेत, आंबेडकरांना लागू आहेत, रामदास स्वामी पर्यंत सगळ्यांना लागू आहे. कोणी आदर बाळगावा, कोणी आदर बाळगू नये याला अपवाद असतील तर फक्त शिवाजी महाराज आहेत. ते फार काळ राहतील असं नाही, कारण एकदा सगळी जायदाद वाटून घ्यायची ठरल्याच्या नंतर एकच पुतळा कसा शिल्लक ठेवता येईल. तेव्हा तुर्तास त्याच्यावर भांडण चालू आहे की यांच्याविषयी तुम्हाला अभिमान बाळगण्याचा हक्क काय, आम्हाला अभिमान बाळगण्याचा हक्क जन्मसिद्ध आहे. तर निदान महाराष्ट्रामध्ये शिवाजी हा एक असा माणूस आहे की सर्व सवर्ण हिंदूंना त्याचा अभिमान आहे. निदान म्हणतोय मी, निदान शिवाजी हा एक असा माणूस आहे की ज्याच्याविषयी महाराष्ट्रामध्ये सर्व सवर्ण हिंदूंना अभिमान आहे. आणि अस्पृश्यांनी शिवाजीच्या विरोधी कधी विधान केलेले नाही. मुसलमानांचा प्रश्न आपण बाजूला सोडतो. तेव्हा शिवाजी महाराजांचं जर साह्य राष्ट्रीय पुनरुत्थान होत असेल तर ते घ्यावं, पण ते घ्यायचं असेल तर शिवाजीचा उत्सव सुरू कसा करणार. ज्या काळात लोकमान्य टिळकांनी हा सगळा उद्योग सुरू केलेला आहे 1895च्या सुमाराला, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक संशोधनाची बहुतेक सगळी महत्वाची साधनं अजून अज्ञात होती. अजूनही ऐतिहासिक पत्रव्यवहार फारसा उजेडात आलेला नव्हता. इतिहासाचार्य राजवाडे यांनी प्रवर्तित केलेलं कागदपत्राचं युग नुकतंच सुरू झालेलं होतं. ते काय अजून वैभवाला येऊन पोहोचलेलं नव्हतं. शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या महत्वाच्या अशा साधन साहित्याच्या याद्या त्या अजून हाताशी लागलेल्या नव्हत्या. अशा अवस्थेमध्ये मल्हार रामराव चिटणीसाची जी बखर होती, एवढी एकच बखर शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा पुरावा म्हणून डोळ्यासमोर होती. मल्हार रामराव चिटणीस याच्या
बकरीची जेवढी हस्तलिखितं सापडत असत, प्रत्येक हस्तलिखितामध्ये स्वतंत्र तिथी असेल. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र असल्याच्यामुळे काय घ्यावं हे लोकमान्य टिळकांना नक्की ठरवता येईना. सगळ्या बकरींच्या जेवढ्या हस्तलिखित प्रती होत्या त्यात एक गोष्ट नक्की होती की शिवाजीचा जन्म शक्य 1549 ला झाला, म्हणजे इसवी सन 1627 ला झाला. त्या लोकमान्य टिळक म्हणाले सर्व हस्तलिखिताचं यावर एकमत आहे, म्हणून शक्य 1649 आपण गृहीत धरून चालू. सगळ्यांचं वैशाख महिन्यावर एकमत होतं, त्यामुळे शक्य 1549चा वैशाख आपण नक्की गृहीत धरून चालू. मग काही जण प्रतिपदा सांगत होते, काही द्वितीया सांगत होते, काही पंचमी सांगत होते, त्याच्यावर मतभेद होते. ज्या वर्षी टिळकांनी उत्सव सुरू केला त्या वर्षी द्वितीयेला रविवारी येत होता, म्हणून लोकमान्य टिळक म्हणाले आपण द्वितीयेवर एकमत गृहीत धरू. अशा रीतीनं वैशाख शुद्ध द्वितीया शक्य 1549 ही शिवाजीची जन्मतिथी ठरली. त्यात 1549 ला बकरीचा आधार आहे, वैशाखाला बकरीचा आधार आहे, द्वितीयेला रविवार त्या वर्षी आला होता इतकाच आधार. काही पोथ्यांच्या मध्ये द्वितीया आहे. यानंतर उत्सव सुरू झाला. हळूहळू ही द्वितीया लोकमानसामध्ये पक्की बसली. इतिहास ही एक अशी चमत्कारिक गोष्ट आहे की ज्या वेळेला काही काळाच्या नंतर न नाकारता येण्याजोगा एखादा जबरदस्त पुरावा समोर येतो, त्यावेळेला इतिहासकाराला तो पुरावा मुकाट्याने स्वीकारावा लागतो, मागची मतं दुरुस्त करून घ्यावी लागतात. कलावंताला जे स्वातंत्र्य आहे ते काय इतिहासकाराला स्वातंत्र्य नाही. कलावंत हा 100 पुरावे डोळ्यासमोर जरी आले तरी ते नजरेआड करू शकतो. इतिहासकाराला ती परवानगी देण्यात आलेली नाही. कलावंत म्हणत असताना जे स्वतःला कलावंत म्हणवतात ते, असं मला अभिप्रेत आहे. खऱ्या कलावंताला ते स्वातंत्र्य असं मला वाटत नाही. परंतु इतिहासकाराला तर अजिबातच स्वातंत्र्य नाही. आणि म्हणून ज्या वेळेला नवीन पुरावे उजेडात यायला लागले तेव्हा नवीन पुरावा पहिल्यांदा उजेडात आला ती जेधे शकावली. जेधे शकावली लोकमान्य टिळकांच्याच कडे पडून होती 6-7 वर्ष. लोकमान्य टिळकांना ती शोधून काढायला तपासायला वेळ मिळालाच नाही. शेवटी मंडालेच्या तुरुंगातून लोकमान्य टिळक सुटून आल्याच्या नंतर टिळकांनी ही जेधे शकावली उचलली आणि इतिहास संशोधन मंडळाच्या हवाली केली. या जेधे शकावली तसं लिहिलेलं आहे की शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1551 ला झाला. हे फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1551 असं जेधे शकावलीचं म्हणणं. आणि वैशाख शुद्ध द्वितीया किंवा वैशाख शुद्ध द्वितीया असो की पंचमी असो, वैशाख शुद्ध शक्य 1549 हे मल्हार रामराव चिटणीसांचं म्हणणं. हे दोन म्हणणं ज्या वेळेला समोर यायला लागले त्यावेळेला वाद निर्माण झाले. त्याही वेळेला आपण असं जर गृहीत धरलं की दोनच बाबी आपल्या डोळ्यासमोर आहेत. एक मल्हार रामराव चिटणीसाची बकर आहे, दुसरी जेधे शकावली आहे. हे दोनच पुरावे आपल्या डोळ्यासमोर आहेत असं जरी गृहीत धरलं तरी जेधे शकावली हा मित्यांची नोंद करणारा समकालीन अस्सल अधिक विश्वसनीय पुरावा आहे. आणि मल्हार रामराव चिटणीस हा योगायोगानं काही मित्या बरोबर किंवा चूक नोंदविणारा उत्तरकालीन पुरावा आहे. योगायोगानं मित्या नोंदविणारा उत्तरकालीन पुरावा आणि मित्या नोंदविणं हाच ज्याचा हेतू आहे असा अधिक विश्वसनीय समकालीन पुरावा, यांच्या तुलनेची जर वेळ आली तर जेधे शकावली हे सर्वोच्च समजायला पाहिजे. पण इतक्या सहजासहजी लोक ही गोष्ट कबूल करायला तयार होईना. या अवस्थेमध्ये तंजावर मधून एक लेख बाहेर आला. हा तंजावरच्या क्युरेटरने लिहिलेला होता. इतिहास संशोधनाचा सगळ्यात मोठा त्रास असेल तर तो हा आहे की पहिल्या लेखात जे लिहितो ते बहुशः चूक असतं आणि पहिला लेखक जे लिहितो ते दीर्घकाळ लोकांच्या मनात राहिल्याच्यामुळं ते त्यांच्या मनातून काढून टाकणं फार कठीण होतं. हा जो पहिला लेख लिहिला गेलेला, या पहिल्या लेखामध्ये असं सांगितलेलं आहे
की तंजावरला वृद्धीश्वरचा एक शिलालेख आहे, जो बृहदीश्वराचा शिलालेख म्हणून ओळखला जातो. या शिलालेखामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथी शक्य 1551 फाल्गुन वद्य तृतीया सांगितलेली आहे. या शिलालेखाच्या आधारे कोणी परमानंद नावाच्या कवीनं शिवाजीचं एक चरित्र लिहिलेलं आहे. हा जो परमानंद आहे, या परमानंदानं सुद्धा वृद्धीश्वराच्या शिलालेखातली ही तिथी स्वीकारलेली दिसते. आता बघा, क्युरेटरच्या म्हणण्याचा ताप काय तो. वृद्धीश्वरचा शिलालेख आहे शक्य इसवी सन 1803 मधला. मल्हार रामराव चिटणीसाचा काळ आहे इसवी सन 1810च्या सुमारासचा. इसवी सन 1810 आणि 1803 दोघे उत्तरकालीन, पण त्यातल्या त्यात एक उत्तरकालीन महाराष्ट्रातला, दुसरा उत्तरकालीन महाराष्ट्राच्या बाहेरचा. तेव्हा या दोन उत्तरकालीनांच्या मध्ये महाराष्ट्रातला प्रमाण. वृद्धीश्वरच्या शिलालेखाचा अनुवाद करणारा परमानंद, म्हणून परमानंदाला स्वतंत्र पुरावा या नात्याला किंमतच नाही. इथून इतिहास संशोधनाला आरंभ झाला आणि नंतर असं लक्षात आलं की हा परमानंदाचा जो ग्रंथ आहे, या परमानंदाचा ग्रंथ वृद्धीश्वराच्या शिलालेखावरून आलेला नाही, परमानंदाच्या ग्रंथावरून वृद्धीश्वराचा शिलालेख आलेला आहे. आणि म्हणून परमानंद हा जुना ठरला. पण कितीही जुना ठरला तरी तंजावरचा, तंजावरला त्याला काय माहिती असणार. अधिक संशोधनांनी असं लक्षात आलं की हा परमानंद नेवासाचा राहणारा. त्यामुळे परमानंद हा मल्हार रामराव चिटणीसापेक्षा जुनाही ठरला आणि महाराष्ट्रातलाही ठरला. म्हणून परमानंदाचं महत्व वाढलं. मग परमानंदाचं पुस्तक चिकित्सकरित्या संपादित करण्यात आलं. चिकित्सक संपादने करीत असताना असं लक्षात आलं की हा परमानंद शिवाजीला समकालीन. अधिक संशोधनांनी असं लक्षात आलं की हा नुसता शिवाजीला समकालीन नाही, हा शिवाजीच्या जवळ वावरणारा, शिवाजीच्या खास विश्वासातला. आणि सगळ्यात शेवटी दत्तोबंत आपटेंनी इकडे लक्ष वेधलं की यांनी आपलं काव्य शिवाजीच्या दरबारात बसून शिवाजीच्या आज्ञेनं लिहिलं आणि हा परमानंद शिवाजीच्या पूर्वी मरून गेला. म्हणजे शिवाजीची जी जन्मतिथी परमानंद लिहितोय, त्या जन्मतिथीचं वैशिष्ट्य काय की ही जन्मतिथी शिवाजी जिवंत असताना शिवाजीच्या दरबारात एका कवीनं शिवाजीच्या डोळ्यासमोर नोंदवलेली तिथी आहे. ही तिथी नोंदवणारा माणूस मरून गेला, शिवाजी अजून जिवंत होता, त्याने हा ग्रंथ प्रोटेक्ट केलेला आहे, संरक्षित केलेला आहे. त्यानंतर त्याच्या वंशजांनी संरक्षित केलेला आहे. या ग्रंथामध्ये जी तिथी नोंदवलेली आहे ते फाल्गुन वद्य द्वितीया शक्य 1551 ही तिथी आहे. परमानंदाने फाल्गुन वद्य द्वितीया शक्य 1551 ही तिथी नोंदवल्याच्यामुळं एक गोष्ट निकालात निघाली की शिवाजी महाराज स्वतःचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1551 ला झाला असं मानत असत. म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ही जी शिवाजीची जन्मतिथी आहे ती परमानंदानेच दिलेली असं नव्हे, जेधे शकावलीनच दिलेली असं नव्हे, तर स्वतः शिवाजी महाराज सुद्धा आपला जन्म त्या स्थितीला झाला असं मानत असत. कारण त्यांच्या दरबारात ती स्थिती रूढ होती. पण नव्यानं काही इतिहास संशोधक असे सुरुवात झालेले आहेत की त्यांच्या मनात शंका आहे की शिवाजी जेव्हा जन्माला द्यायला मोठा होता कुठं, जेव्हा जन्माला आला तेव्हा तो लहान होता. जन्माला आला त्यावेळेला तो जर जाणता असता आणि स्वतःच्या अक्कल हुशारीनं स्वतःच्या जन्माला जर तो साक्षीदार राहू शकला असता तर शिवाजीचं मत आम्ही प्रमाण मानलं असतं. पोरं सोरं लहानपणी काही खरं म्हणतात, काही खोटं म्हणतात. तेव्हा जे शिवाजीला कळालं नाही, जे शिवाजीला माहिती नव्हतं, ते हुडकून काढण्याचा उद्योग सेतुमाधवराव पगडींचा. सेतुमाधवराव पगडींचं म्हणणं हे आहे की शिवाजीचा जन्म हा 12 मार्च 1628 ला झाला. आता 12 मार्च 1628 ला झाला, याचं कारण काय? कारण एकच की परमानंद
परमानंदाने असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला शिवाजी जन्माला आला त्यावेळेला शहाजी दर्या खानाशी लढत होता. दर्या खान 1628 ला शहाजीशी लढत होता. त्यानंतर दर्या खान मरून गेला. तेव्हा ज्या अर्थी शहाजी शिवाजीच्या जन्माच्या वेळेला दर्या खानाशी लढत होता त्या अर्थी दर्या खानाच्या लढाईचा इसवी सन 1628 असला पाहिजे. पण परमानंद ज्या अर्थी शिवाजी फाल्गुनात जन्माला म्हणतो त्या अर्थी शिवाजी फाल्गुनात जन्माला असला पाहिजे. परमानंद तृतीया म्हणतो त्या अर्थी तृतीया असली पाहिजे. परमानंद तृतीया म्हणतो तृतीया बरोबर. वद्य तृतीया म्हणतो वद्य तृतीया बरोबर. फाल्गुन म्हणतो फाल्गुन बरोबर. फक्त परमानंद हुकला कुठं? शत सांगित असताना हुकला. शक्य 1551 म्हणतोय तो, त्याने 1550 म्हणायला पाहिजे, कारण दर्या खान जो आहे 1628 ला मेला. येतो माधवरावांची गफलत जर असेल तर ती या ठिकाणी आहे की शिवाजीच्या दरबारामध्ये बसून शिवाजीचं चरित्र लिहिणारा परमानंद शिवाजीवर प्रमाण मानण्याच्या ऐवजी ते दर्या खानावर प्रमाण मानायला लागले. आता आमचा सभासद आहे कृष्णाजी अनंत सभासद. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये होता. हा शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये असणारा कृष्णाजी अनंत सभासद असं सांगतो त्या जन्माच्या वेळेला शहाजी दर्या खानाशी लढत होता की अजून कोणाशी लढत होता परमानंदाला काय माहित. लोक म्हणत होते दर्या खानाशी लढत होता आणि दर्या खान अमक्यात इसवी सनात मेला हे तरी कशावरून. दर्या खान हा किती दिवसपर्यंत लढला आणि कोणत्या लढाईत वारला कोणाला माहिती आहे. काहीही जरी असलं तरी परमानंद दर्या खानावर प्रमाण शिवाजीवर मात्र प्रमाण नव्हे. ही भूमिका म्हणजे शिवाजीच्या जन्माविषयी प्रमाण नव्हे. शिवाजीच्या जन्माची मिती दर्या खानाला विचारूनच ठरवली जाणार, शिवाजीला विचारून ठरवली जाणार नाही. शिवाजी अप्रमाण, त्याचा बाप नाही हे तर अजिबात अप्रमाण. दरबारी मंडळी अप्रमाण. शिवाजीची जन्मतिथीचा प्रमाण पुरावा कोणता? दर्या खान. ही जी संशोधनाची पद्धत आहे त्या पद्धतीचा अर्थ फक्त इतकाच आहे, मीही काही मतं मांडू शकतो, मला काही मतं मांडता येत नाहीत की काय. आमचं एक वंदनीय संशोधक कैलासवासी शेजवलकर हे नेहमी एक गोष्ट सांगत असत. प्रसिद्ध इतिहास संशोधक नानासाहेब सरदेसाई हे आरंभापासून मरेपर्यंत 1627 वादी होते. एके दिवशी शेजवलकर त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, नानासाहेब बाकीचा इतिहास संशोधनाचा वाद सोडून दे, तुमचं माझं जे स्नेहसंबंधाचं नातं या स्नेहसंबंधाच्या नात्याच्या आधारे मला हे समजावून सांगा की हे 1627 चे पुरावे आहेत, हे 1630 चे पुरावे आहेत, याच्यातले समकालीन पुरावे कोणते आहेत? आपण मल्हार रामराव चिटणीस समकालीन मानता काय? सरदेसाई म्हणाले नाही. ठीक, आपण परमानंद समकालीन मानता की नाही? सरदेसाई म्हणाले मानतो. त्याला परमानंद 1630 सांगतो, समकालीन 1630 सांगतो, हे आपल्याला कबूल आहे की नाही? सरदेसाई म्हणाले कबूल आहे. मग ते म्हणाले जाहीररित्या 1630 च्या तिथीला मान्यता का देत नाही आपण? ते म्हणाले तू वयाने लहान आहेस, तुला हे कळत नाही. बडोद्याला बसून मला अनंत यातना झालेल्या आहेत. या पुण्याच्या मंडळींची अशी समजूत आहे की वाद तेच लढू शकतात. आता रडा म्हणा, मी कधीच मान्यता देणार नाही. ही जी पद्धत आहे या पद्धतीला महाराष्ट्र शासनही दुर्दैवानं बळी पडले. चमत्कारी कशाच्या पद्धती असतात, राजकारणाचा गुत्ते सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या इतिहास संशोधनाला लावल्या जातात. कुठल्याही मुद्द्यावर वाद आला की परस्पर विरोधी पार्टीजला एकत्र बसून सांगायचं तुम्ही तडजोड ओळखून काढा. आता एक पक्ष 1627 वाला, दुसरा पक्ष 1630 वाला, यांना एका कमिटीवर घेतलं, तडजोड ओळखून काढा म्हणले. दोन्ही पक्षाचे लोक हट्टी आहेत म्हणून त्यांनी तडजोड केली नाही. तडजोड केली असती तर 1628 वरच. त्याच्याशिवाय तडजोडीला जागाच नाही. त्या सेतू माधवरावची बाजू पक्की आहे, त्यात काही प्रश्न नाही.
खरी गोष्ट अशी आहे की इतिहास संशोधनाबद्दलचे सगळे वाद हे शेवटी जो पुरावा समोर आलेला आहे त्या पुराव्याच्या मध्ये समकालीन आणि विश्वसनीय पुरावा कोणता याच्या आधारे ते वाद सोडवायला पाहिजे. हे वाद 1627 वाले आणि 1630 वाले एका कमिटीवर एकत्र घेऊन एकमत करा आणि तुमचं एकमत होत नाही म्हणून आम्ही सोडवित नाही, असे बेळगाव कारभार सारखे सोडविण्याचे वाद नाही. शिवाजीच्या जन्मतिथीचा वाद मी मुद्दाम विस्ताराने आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की हा सध्या महाराष्ट्रामध्ये आडमुठं महाराष्ट्र शासन आणि सर्व प्रामाणिक इतिहास संशोधक यांच्याबद्दलच्या जाहीर युद्धाचा भाग बनलेला आहे. आणि ही लढाई तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत शासनाची मस्ती ज्ञानाच्या समोर नम्र होणार नाही. याला दुसरा इलाज नाही. 1627च्या तिथीला इतिहास संशोधकांची मान्यता मिळणार नाही. त्या तिथीला शिवाजी महाराजांचा उत्सव करणार असाल तर त्या तिथीला वक्ते म्हणून बोलायला आम्ही येऊ. मी जातच असतो आणि जाऊन सांगतो की फार चांगली गोष्ट आहे की आज आपण उत्सव घेतात, शिवाजी महाराजांचं पवित्र नाव कोण्याही दिवशी घ्यावं, ही मात्र जन्मतिथी नव्हे. जन्मतिथी 19 फेब्रुवारी. हा जो एक वाद चालू आहे त्या वादाच्या संदर्भात म्हणून मी मुद्दाम इतक्या तपशीलाने आपल्याला हे सांगितलं. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे हा एवढा वादग्रस्त होण्याचं काही कारण नाही. त्याच्यावर इकडून किंवा तिकडून एवढं अकांड तांडव गाजविण्याचंही काही कारण नाही. एवढं सगळं जे भांडण निर्माण झालेलं आहे या भांडणाची कारण जन्मतिथीच नाही. या भांडणाची कारण मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन कसं करावं याविषयीच्या प्रवृत्ती झाली. मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन करीत असताना नेहमी नेहमी एक गोष्ट महाराष्ट्राच्या बाहेरच्या इतिहास संशोधकांनी पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगितलेली आहे, ती म्हणजे ही की महाराष्ट्रामध्ये असणारी इतिहासाची जी साधनं आहेत ती विश्वसनीय नाही. म्हणून मराठ्यांचा इतिहास सुद्धा फारसी साधनांच्या आधारे वाचणं हेच अव्वल दर्जाच्या ज्ञानाचं लक्षण आहे असं सांगणारी एक पिढी जदुनाथ सरकारांच्या पासून सेतुमाधवरावांच्या पर्यंत अस्तित्वात. सेतुमाधवराव यांच्यात मतभेद भरपूर आहेत, पण ही सगळी माणसं फारसी साधनांना महत्व देणारे. बादशाह नावाबरोबर असू शकतो, परमानंद बरोबर असतो म्हणजे काय. आमच्या इतिहास संशोधनामध्ये आम्ही नेहमी असं सांगत असतो की मुकुंदराज आहे. मुकुंदराजाने आपल्या ग्रंथाच्या शेवटी असा उल्लेख केलेला आहे, शके 1172 साधारण नाम संवत्सरी ते राजा शके 1172 साधारण नाम संवत्सरू ते राजा शारंगधरू राज्य करी. आम्ही असं सांगतो ही ओवी स्वीकारता येत नाही, कारण शके 1110 साधारण संवत्सर येत नाही. शक संवत्सराच्या नावाचा मेळ बसत नाही. अंतर्गत विसंवादाच्या मुळे ही ओवी आम्ही प्रक्षिप्त मानतो. अंतर्गत विसंवादामुळे एखादी गोष्ट प्रक्षिप्त मानणं हे एक टोक आहे. महाराष्ट्रातले ख्यातनाम इतिहास संशोधक नर भाटक यांचं म्हणणं असं आहे, हे काय प्रकरण आहे. जयदेव शकावली फाल्गुन वद्य तृतीया, परमानंद फाल्गुन वद्य तृतीया, राजस्थानमध्ये सापडलेल्या कुंडल्या फाल्गुन वद्य तृतीया, सगळीकडे फाल्गुन वद्य तृतीया काय येते आहे या मागे काहीतरी बनावटपणाचा वास येतो. सगळ्यांची एक स्थिती काय म्हणून येते आणि नुसती फाल्गुन वद्य तृतीया. प्रत्येक जण पुन्हा शक्य 1551 म्हणतो आणि फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1551 शुक्रवार म्हणतो आणि बरोबर शुक्रवार येतो. ज्या अर्थी हे सगळं बरोबर यायला लागलेलं आहे इथं काहीतरी बनावट असलं पाहिजे. हे मी गंमत म्हणून सांगत नाही, सरकारी पुस्तकात लिहिलेलं आहे की ज्या अर्थी हे सगळं बरोबर येत आहे त्या अर्थी ते बनावट असलं पाहिजे. अंतर्गत विसंवाद असेल तर ते प्रक्षिप्त असलं पाहिजे. सगळं सुसंगत येत असेल तर बनावट असलं पाहिजे. या पातळीवर हा सगळा वाद चालू आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात मराठ्यांच्या इतिहासाची महाराष्ट्रात सापडलेली जी अस्सल साधनं ही प्रमुख मानावीत आणि महाराष्ट्राबाहेरची साधनं मराठ्यांच्या इतिहासापुरती आनुषंगिक मानावीत ही एक प्रवृत्ती. आणि सगळ्याच हिंदुस्थानच्या इतिहास संशोधनाच्या बाबत
पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज आणि फारसी म्हणजे पर्शियन, मुस्लिम साधनं ही प्रमाण मानावी, तेवढं प्रामाण्य मराठी, मोडी, संस्कृत, हिंदी या साधनांना तेवढं प्रामाण्य देऊ नये. ही दुसरी प्रवृत्ती. या दोन प्रवृत्तींच्या मधलचा हा झगडा आहे. तो नुसता तारखेचा झगडा नाही. ज्या पद्धतीने तुम्ही इतिहास संशोधन करता, ज्या पद्धतीनं तिकडच्या कागदपत्रावर तुम्ही विश्वास ठेवता आणि इकडच्या कागदपत्रावर अविश्वास दाखवता, या इतिहास संशोधन करण्याच्या पद्धतीतला हा झगडा आहे. फारसी साधनं ही मौलिक आहे. फारसी साधनांचं महत्व कोणी सामान्य केलेलं नाही. पण इतिहास संशोधनामध्ये सगळीच साधनं अमौलिक आहेत. तात्यांना विचारा. तात्या सतत त्याचे चिंतेत आहेत की त्यांच्याजवळची साधनं कोण चोरून नेईल. कोणी नेणार नाही. आम्ही त्यांना अनेकदा आश्वासन दिलं, कोणी नेणार नाही. तुम्ही न्या म्हणलं तरी नेणार नाही. पण इतिहास संशोधकाला असं वाटतं सगळीच साधनं अमौलिक आहेत. मराठी साधनं तितकीच मोलाची आहेत, फारसी साधनं मोलाची आहेत, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश साधनं मोलाची आहेत. मराठी साधनं असली किती अप्रतिष्ठित आहेत ही प्रवृत्ती चुकीची. त्या प्रवृत्तीतून हा वाद निर्माण होतो आहे आणि म्हणून तो हिरिरीनं लढवला जातोय. नाहीतर शिवाजी महाराजांच्या सारखा एक जो माणूस, ज्या माणसाचं एक अलौकिक असं कर्तृत्व, ज्या कर्तृत्वाच्या बाबत अधिक असा काळजीपूर्वक विचार होण्याची गरज आहे, तो विचार बाजूला ठेवून जन्मतिथीच्या वादामध्ये एवढा जास्त तपशीलवार असा गोळ घालण्याची गरज कुणाला वाटली नाही. शिवाजी महाराजांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर एक नाट्यमय जीवन म्हणून उभं आहे आणि त्या नाट्यमय जीवनातल्या ज्या नाट्यमय घटना आहेत, या नाट्यमय घटनांचा एक प्रचंड असा ठसा वाचकांच्या मनावर आहे. या नाट्यमय घटनांनी हा माणूस समजणं जास्त कठीण करून टाकलेलं. शिवाजी महाराजांचे नाव निघालं, शिवाजी महाराजांची आठवण निघाली की सगळ्यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने उभं राहत असतील तर तीन बाबी. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटं कापली, आग्र्यावरून सुटका, राज्याभिषेक उभं राहत नाही. राज्याभिषेक म्हणजे काय? गादीवर बसायचं, पाणी डोक्यावर ओतून घेतलं की खतम राज्याभिषेक. राज्याभिषेक विशेष महत्वाचा नाही. अफजल खान मारला. काय अफजल खान म्हणजे केवढा मोठा, 6 फूट उंचीचा धिप्पाड अफजल खान. शिवाजी म्हणजे काय? असा छोटा. पण झाली कुस्ती, मारला अफजल खान. याचं जे कौतुक आहे, याचं जे कौतुक आहे, त्या कौतुकाला काही सीमाच नाही. लोकांची जी प्रवृत्ती आहे ती भोवतालच्या जीवनाच्या आधारे चिंतन करण्याची प्रवृत्ती आहे. परवा आम्ही एका खेड्यामध्ये होतो. सहज बोलता बोलता महात्मा गांधींच्या विषयी निघाला. त्या खेड्यातल्या आमच्या मित्रांनी आम्हाला सांगितलं की गांधी म्हणजे काय? प्रचंड माणूस होता, जबरदस्त माणूस. हजारो नोकर होते घरी, नुसता नोटा छापायचे असे कारखाने चाललेले. इंग्रज सरकारला गरज पडली म्हणजे ते कधी नेहरूकडे येत असत, कधी गांधीकडे येत असत कर्ज मागण्याच्यासाठी. आणि कर्ज हे दोघं जण देत असल्यामुळे ते दबेल होते, म्हणून यांनी काही केलं तरी गप्प बसत असत. यांनी जा म्हटलं की ते निघून गेले. गांधी नेहरूच्या विषयीची ही समजूत त्या माणसाची जी होते, याचं खरं महत्वाचं कारण आहे त्याच्या गावच्या सरपंचाची वागणूक. त्याच्या डोळ्यासमोर जो गल्लीचा नेता आहे तो लार्ज स्केलवर त्याचा इलाज करून दिल्लीचा नेता पाहायला लागतो. आमच्या गावामध्ये जी गुंडगिरी चालू आहे, या गुंडगिरीमध्ये जो धटिंगण आहे तो विजयी होतो. त्यामुळे त्या धटिंगणाला मारणं हेच एक फार मोठं शौर्य होऊन जातं. जणू काही अफजल खान आणि शिवाजी यांचा निकाली कुस्तीचा सामना होता. उरलेले सगळे पंच म्हणून जमलेले होते. अफजल खानाची पाठ लाल मातीला टेकली रे की शिंगाडे फुंकले, विजय. खान मारणं ही शिवाजीच्या चरित्रातली अत्यंत गौण नगण्य महत्वाची घटना आहे. अफजल खानाचा वध ही शिवाजीच्या जीवनातली अत्यंत गौण आणि नगण्य महत्वाची घटना आहे. ती गोष्ट आग्र्यावरच्या सुटकेची आहे.
की आग्र्यावरची सुटका सुद्धा ही अत्यंत चिल्लर गोष्ट आहे. कारण जेलमधून सुटून पळून येणं ही गोष्ट काय शिवाजीनंच केली अशातला भाग नाही. अनेक महात्मे जेलमधून पळून जाणार आहे. घटनेला स्वतःच असं महत्व नसतं. त्या घटनेच्या मागापुढे असणारे जे संदर्भ आहेत त्या संदर्भांना महत्व असतं. घटनेला स्वयंभू महत्व नसतं. खान मारण्याला महत्व नसतं. आग्र्यावरून पळून येण्याला महत्व नसतं. त्याच्या मागापुढे असणारे जे संदर्भ आहेत या संदर्भाला महत्व असतं. हे संदर्भ विसरले गेले आणि घटनांचं नाटकीकरण सुरुवात झालं म्हणजे प्रचंड कर्तृत्वाचा माणूस ईश्वरी वरदानाचा पुतळा व्हायला लागतो. त्यातून एक नवा दैववाद निर्माण होतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय. शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न होती. तर कोणाला भवानी माता प्रसन्न होती कोणाला माहिती आहे. तुम्ही मला विचारा की तुम्ही राज्य का निर्माण केलं नाही. माझं उत्तर हजर आहे. आणा एक भवानी माता. ज्या दिवशी एक म्हणा दोन म्हणा जितक्या भावाने येतील तितक्या चांगल्या. कारण आपला हिंदू धर्म अनेक देववादी आहे. आपला हिंदू धर्म अनेक देववादी. भवानीचं प्रसन्न होण्याची काय गोष्ट आहे. शिवाजीनं अफजल खानाशी लढाई द्यायची ठरवली का भवानी अंगात सांगितलं. शिवाजीनं अफजल खानाला भेटायला बोलवलं का भवानीने सल्ला दिला. मिर्झा रायाशी तह केला का भवानीने सल्ला दिला. दुसरा धंदाच नाही. ज्या वेळेला घटनांचं नाट्यीकरण व्हायला लागतं घटना सुट्या सुट्या घेतल्या जायला लागतात. या घटनांच्या मागे असणारे राजकारणाचे लांबरुंद धागेदोरे त्या पाठीमाग असणारं निर्मितीक्षम कर्तृत्व हेच विस्मृत होऊन जातं. या घटनांच्यावर दैवी अशा प्रकारची सफेदी दिली जायला लागते. हा दैवी सफेदीचा व्हाईट वॉश फक्त कर्तृत्व शून्यांच्या मनात असणारी एक चमत्कारिक अशा प्रकारची वांस समाधानाची प्रेरणा निर्माण करू शकतो. त्यातून कुठली कर्तृत्वाची गाथा निर्माण होऊ शकत नाही. बरं वाटतं आपल्याला इस्रायलने अरबांना मारलं. बरं वाटतं का आमच्याच होत ताकद. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे बायका भांडायला लागल्या म्हणजे असं म्हणतात थांब माझ्या नवऱ्याला येऊ दे. त्यातला तो प्रकार. इस्रायलने अरबांना मारलं म्हणजे बरं वाटतं आपल्याला. कारण अरबांना आपण मारण्याची ताकद नाही. ही जी एक चमत्कारिक अशी कर्तृत्व शून्य मनाची पद्धती असते की त्याला दुसऱ्याच्या कामामध्ये विरंगुळ असतो. त्याचा व्यत्यास आहे की आपल्या अकर्तृत्व शून्य देवर दैवी पांघरुण घालण्याची संधी भवानीच्या आशीर्वादामुळे त्याला मिळते. तेव्हा शिवाजी महाराजांचं जीवन जर समजून घ्यायचं असेल तर त्यातली ही भवानी आधी बाजूला करून टाकली पाहिजे. पहिली गोष्ट भवानी बाजूला काढली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शिवाजी हा गुणदोष युक्त व्यक्ती होता हे भान लक्षात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष होते. जगात अनेकांच्या जवळ दोष आहेत पण महाराजांच्या जवळ दोष नव्हता. हा एक नवीन निदान स्वतः फसण्याजोगा भोळेपणा नसेल तर लोकांना फसवण्यासाठी सोयीस्कररित्या वापरलेला भोळेपणा. शिवाजी महाराजांच्या जवळ त्यांचे गुण होते. शिवाजी महाराजांच्या जवळ त्यांचे दोष होते. शिवाजी महाराजांच्या जवळ त्यांचं सामर्थ्य होतं. शिवाजी महाराजांच्या जवळ त्यांच्या स्वतःच्या मर्यादा. कोणताही महापुरुष जर तो इतिहासातला महापुरुष असेल हाडामासाची कर्तृत्ववान व्यक्ती असेल तर ती दोषांच्या पासून अलिप्त राहू शकत नाही. तिचं कर्तृत्व मर्याद असू शकत नाही. त्या कर्तृत्वाला मर्यादा असते. आणि मर्यादांच्या योगानं माणूस लहान होत नाही. मर्यादांच्या योगानं त्या माणसातलं माणूस पण शिल्लक राहतो. जर एखाद्या माणसाच्या जवळ काही मर्यादाच नसतील. मला पुराण कथांच्या मध्ये एकही पुराण कथा कधी आवडत नाही. वाचतो मी वाचत नाही ह्यातलं वाईट पण ती मला आवडत नाही. कारण पुराण कथांच्या मध्ये परमेश्वर हा सर्व शक्तिमान गृहीत धरल्याच्या नंतर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती परमेश्वराजवळ होती असं म्हटल्याच्या नंतर
घालत त्यांनी राक्षसाला मारलं, याच्यात काही पराक्रम केला असं वाटत नाही. ज्याच्याजवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे त्यांनी एखाद्याला मारलं का आणि एखाद्याला जन्माला घातलं का? या दोन्ही गोष्टी कर्तृत्वाची कहाणी असं वाटत नाही, लीला कौतुक आहे असं वाटायला लागतं. आणि पौराणिकांचं म्हणणंच आहे ते लीला कौतुक आहे सगळं. हे जे लीला कौतुक आहे हे जर बाजूला सारायचं असेल तर गुणदोषयुक्त माणसं हे गुणदोषयुक्त असण्यातच त्यांचं मोठेपण आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण शेवटी शिवाजी जरी झाला तर शिवाजी घोड्यावर बसूनच लढणार, विमानात बसून लढू शकत नाही. तो कमरेला तलवारच लटकवणार, मशीन गन लावू शकत नाही. शिवाजी हा जो तो सूक्ष्मदर्शक यंत्र ठेवू शकत नाही, राडार यंत्रणा उभी करू शकत नाही. भावानी माता जरा प्रसन्न जरी झाली तरी ती भावानी तलवारच देणार, ॲटम बॉम्ब देत नसते. आणि शिवाजी केवढाही कर्तव्यगार माणूस जरी असला तरी जातीभेदांनी विस्कळीत झालेल्या हिंदू समाजाला हिंदुत्वाच्या अभिमानाने एकत्रित करून राज्य निर्माण करू शकत असतो. हिंदूंचा समाज एकसंध करू शकत नसतो. ही त्याच्या कर्तृत्वाची मर्यादा आहे. कारण शिवाजी हा समाजाचं रिओरिएंटेशन करू शकत नाही. जाती शिल्लकच राहत असतात, जातींच्या अहंता शिल्लक राहत असतात. त्यातून एक कर्तृत्वाची गाथा निर्माण झाली तर कर्तृत्वाच्या गाथेच्या निर्मिती बरोबरच तिच्या विनाशाची बीज सुद्धा तिथेच पेरली जात असतात. हे सगळं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे विसरून जाऊनच आपण जर शिवाजीचा एक नवीन पुतळाच उभा करणार असू, एक नवीन त्याचा परमेश्वरच करणार असू, तो निवडणुकीमध्ये मत मागायला उपयोगी पडू शकेल, राष्ट्र घडवायला त्याचा काय उपयोग होणार हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेऊन शिवाजीच्या जीवनाकडे आपण पाहायला लागतो. त्यावेळेला शिवाजीच्या जीवनातली जर पहिली कोणती महत्वाची गोष्ट लक्षात येत असेल तर ती म्हणजे की शिवाजीला सोप्यात काही मिळालेलं नाही. हा 15व्या वर्षी यांनी ठरवलं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. पुन्हा कटकट हिंदवी म्हणजे काय? आमच्या इतिहास संशोधनामध्ये वादाला सीमा नाही. तर जी मूर या नावाचा एक प्रसिद्ध तत्वज्ञ आहे, त्या तत्वज्ञाने सांगितलंय की आमचा फिलॉसॉफिकल बिझनेस म्हणजे हजामाच्या दुकानासारखा आहे. हजामाच्या दुकानात केस आडवा कापला जातो, आम्ही प्रत्येक केस उभा कापतो. त्याचा परिणाम असा होतो की हजामतीला जेवढा वेळ लागतो त्याच्या दसपट वेळ आम्हाला लागतो. पण तिथे केसाची संख्या कमी होते, इथे सगळे हजामत झाल्याच्या नंतर प्रश्नांची संख्या वाढलेली असते. इतिहास संशोधनात असंच आहे. हिंदवी म्हणजे काय याच्यावरच एक वाद चालू आहे. शिवाजी हा हिंदू राज्य निर्माता होता काय? हिंदवी राज्य म्हणजे हिंदूंचं राज्य काय? ठीक, हिंदूंचं राज्य म्हणजे हिंदूंचं राज्य नव्हे. कोणाचं राज्य? हिंदूंचं राज्य नव्हे, एकच देशीयांचं राज्य. ठीक, एकच देशीयांचं राज्य. एकच देशीय कोण होते? मुसलमान होते की काय? होते, मुसलमानही होते, पण बहुसंख्याक एकच देशीय हिंदूच होते. तेव्हा एकच देशीयांचं राज्य आणि हिंदूंचं राज्य याच्यामध्ये फार फरक येत नाही. आणि राज्याभिषेक वैदिक मंत्रांनी केल्यावर तर अजिबात फरक येत नाही. सेक्युलरिझम मध्ये फारसा फरक येत नाही. अगदी ठरलं की राजसत्तेने कोणताही धर्म स्वतःचा म्हणून स्वीकारायचा नाही, तरी सुद्धा कुंभमेळा चालूच असतो. कुंभमेळ्याच्या निमित्तानं पंतप्रधानांचं व्याख्यान येतच. तरी सुद्धा जे ते भूमिपूजनाच्या पासून ते रामलीला मैदानावर जाण्यापर्यंत जे सगळे उद्योग चालूच असतात. शेवटी एकच देशीयांचं राज्य म्हटल्याच्या नंतर एकच देशीयांच्या मध्ये जर बहुसंख्याक हिंदू असतील आणि जर राजा हा वेदमंत्राने अभिषिक्त होणार असेल, अगदी उघडच गोष्ट आहे की वेदमंत्राने अभिषिक्त होणारा एकच देशीयांचा राजा एकच देशीय हिंदू असले की हिंदू राजा. पुन्हा भांडण आहेत शिवाजी गो ब्राह्मण प्रतिपालक होता की नव्हता. त्यांच्या दोन्ही बाबी सध्या थोड्याशा वादग्रस्त आहेत, गो आणि ब्राह्मण. म्हणजे एकीकडे शिवाजी म्हणायचं आणि दुसरीकडे ब्राह्मण प्रतिपालक म्हणायचं, याच्यात काहीतरी प्रचंड विसंगती आहे असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. शिवाजीला गो ब्राह्मण प्रतिपालक झाल्याशिवाय गत्यंतर नाही, इलाजच नाही त्याचा. ही मर्यादा आहे शिवाजीची.
राज्याभिषेकाची गरज असेल, जर राज्याभिषेक करण्याच्यासाठी गागाभट्ट हवा असेल, जर वैदिक आशीर्वादाने राज्य सुरुवात होणार असेल, तर वैदिक आशीर्वादाने सुरुवात झालेलं जे राज्य आहे ते राज्य सुरू करणाऱ्या माणसांना वेद, ब्राह्मण, गायी आणि हिंदू धर्माच्या रक्षणाची प्रतिज्ञा करावीच लागते, गत्यंतरच नाही. हे विसरून आपण शिवाजीकडे पाहण्याचा अर्थ नाही. आणि म्हणून शिवाजीकडे जर पाहायचं असेल, शिवाजीकडे जर पाहायचं असेल तर प्रवाहांच्या संदर्भात त्याच्याकडे पाहायचं. कारण कोण्याही माणसाच्या जीवनाला दोन पातळीवरून पाहावं लागेल. थोडस काय कोपऱ्यातली मंडळी चुळबुळ करतायत म्हणून मी थोडं थांबून स्पष्टीकरण करतो. गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे काय? ब्राह्मण प्रतिपालक या शब्दाचा काय अर्थ आहे? हे ब्राह्मणांना अत्यंत भयानक नुकसानीचे आहे ब्राह्मण प्रतिपालक. हे ब्राह्मणांच्या लक्षातच येत नाही. ब्राह्मणांची समजूत अशी झालेली आहे की ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ब्राह्मणांना नोकऱ्या देणं. ब्राह्मण प्रतिपालन याचा अर्थ एकाही ब्राह्मणाला नोकरी करू न देणं असा आहे. कारण ब्राह्मण हा वेदाचा अभ्यासक असला पाहिजे. हा वेदाचा अभ्यासक असणारा जो ब्राह्मण धार्मिक कृत्य करतो याच्या धर्मकृत्यांचं संरक्षण आणि त्याचा चरितार्थ चालविण्याची जबाबदारी, नोकऱ्या, व्यापार आणि जीवनाच्या सगळ्याच नाड्या आखून धरण्याची परवानगी म्हणजे ब्राह्मण प्रतिपालन नव्हे. म्हणून गोब्राह्मण प्रतिपालन हे आपल्याला फारसं फायद्याचं नाही, हे ब्राह्मणांनी लक्षात घ्यावं. नोकऱ्या जातील सगळ्याच्या. त्या आजच्या राज्यकर्त्यांनी ब्राह्मण प्रतिपालक व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. आमच्या नोकऱ्यांचे प्रतिपालक व्हा. जाऊ द्या, ब्राह्मणने गेलं तर गेलं, फारसं काय आमच्याजवळ शिल्लक नाहीच ब्राह्मण. गो ब्राह्मण प्रतिपालक याच्यामधील गो म्हणजे गाय नावाचं जनावर नव्हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गो हे हिंदू धर्माच्या अभिमानाचं प्रतीक आहे. राष्ट्रध्वज हा एक चिन्हाचा कपडाच असतो, याच्या पलीकडे दुसरं काय नसतं. एक तांबडा कपडा असतो, एक हिरवा कपडा असतो, एक पांढरा कपडा असतो, शिवलेला असतो. पण ज्या दिवशी तो सगळ्या राष्ट्राच्या वैभवाचं प्रतीक म्हणून उभा राहतो, त्या दिवशी तो राष्ट्रध्वज उभा की आडवा, खाली की वर, हा जगण्या मरण्याचा प्रश्न होऊन जातो. हे ते चार पायाचं सडकेवरून येणारं जनावर आहे, दोन शिंगाचं. हे जोपर्यंत जनावर म्हणून आहे तोपर्यंत ते जनावर आहे. ज्या दिवशी ते हिंदूंच्या संपूर्ण पूज्यतेचं प्रतिनिधी होऊन जातं, त्या क्षणी एक जनावराच्या पाठोपाठ 150 मानवी हत्या समर्थनीय मानल्या जायला लागतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की गायीला जनावर म्हणून महत्व नाही. ज्याला आपण गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतो, त्या ठिकाणी वेद, गायी आणि ब्राह्मण हे तीन हिंदू धर्माची प्रतीक आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक याचा अर्थ हिंदू धर्म संरक्षक असा आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक याचा अर्थ प्लॅन मध्ये 5 इयर प्लॅन, शिवाजीचे जे 5 इयर 3 इयर जे काही प्लॅन असतील, प्लॅन मध्ये अधिक पांजरपोळ उघडणे, अधिक ब्राह्मणांना नोकऱ्या देणे, असं त्याने प्लॅनिंग घेतलं होतं काय, असा त्याचा अर्थ नाही. गो प्रतिपालन म्हणजे गायींना पोषित बसणे नव्हे. ब्राह्मण प्रतिपालन म्हणजे ब्राह्मणांना नोकऱ्या देणे नव्हे. गाय, वेद आणि ब्राह्मण हे हिंदू धर्माचे प्रतीक. या संदर्भात शिवाजीचं गो ब्राह्मण प्रतिपालकच आहे. म्हणून मी काय म्हणालो, जर शिवाजीला राजा होण्याच्यासाठी गागाभट्ट आवश्यक असेल, जर राजा होण्याच्यासाठी वैदिक मंत्र आवश्यक असतील, जर राजा होण्याच्यासाठी मुंज आवश्यक असेल, काय यातना त्या 40व्या वर्षी महाराजांची मुंज झाली. गागाभट्ट म्हणाले करा मुंज. मुंज मुंजी त्यामुळे नवीन आफत. सगळ्या बायका मुंजीच्या आधीच्या होत्या. आमच्या धर्मशास्त्रात मुंजीच्या आधीची बायको चालत नाही, पण त्याच पैशी फेर लग्न. त्यातल्या काही मरून गेलेल्या होत्या, त्यामुळे ज्या जिवंत होत्या त्या बायका झाल्या. ज्या मरून गेलेल्या होत्या
त्या पट्टराणी पदाला लायक असणाऱ्या बायका होऊ शकल्या नाही. एक ताप नाही त्याच्यामध्ये. अडचणीला काही जागा नाही आणि शिवाय 40 वर्ष बिनगुंजीची गेली याचं प्रायश्चित्त. तर हे सगळं करून काय होईना, पण शिवाजीनं एक राज्य निर्माण केलेलं आहे आणि म्हणून या राज्याच्याकडे एका प्रवाहाच्या संदर्भात पाहायला पाहिजे. व्यक्ती शिवाजीनं ते राज्य निर्माण केलं हे कर्तृत्व आहे. हे कर्तृत्व आहे तसा तो एक प्रवाह. प्रवाहाच्या संदर्भात आपण विचार करायला लागलो तर ज्या काळात शिवाजी राज्य निर्माण करतोय त्या काळामधील ते दोन प्रवाह अगदी उघड आहेत. एक प्रवाह मुस्लिम राजकारणाचा प्रवाह. हा जो मुस्लिम राजकारणाचा प्रवाह आहे, मुसलमानांच्या मध्ये चांगले राजे असतात, वाईट राजे असतात. चांगले आणि वाईट हिंदू मुसलमान सगळ्यांच्या मध्ये आहे. मुसलमान असला म्हणजे वाईट असतो, हिंदू असला म्हणजे सज्जन असतो असे काय गॅरंटी परमेश्वराने दिलेली नाही, आम्ही तर अजिबात दिलेली नाही. परंतु मुसलमान चांगला किंवा वाईट असणं ही निराळी गोष्ट आहे आणि मुस्लिम राज्य ही एक निराळी गोष्ट आहे. कारण मुस्लिम राज्य एक प्रतिज्ञा करूनच आलेलं आहे. ही जी प्रतिज्ञा आहे ती धार्मिक प्रतिज्ञा आहे सगळ्या जगाला मुसलमान करण्याची. हिंदुस्थानमध्ये मुसलमानांचं राज्य जे येतं हे सबंध हिंदुस्थान हा मुसलमान करण्याची प्रतिज्ञा करूनच येत. आणि या धार्मिक प्रतिज्ञेला वैयक्तिक स्वार्थाचे 1760 पदर जोडलेले आहेत. जे मध्ययुगीन जग आहे हे धर्मप्रधान जग. मध्ययुगीन जग धर्मप्रधान जग असल्याच्यामुळं या जगामधलं जे राजकारण चालतं या राजकारणावर धर्माचं पांघरूण आहे. या जगामध्ये जे अर्थकारण चालतं या अर्थकारणाला धर्माचं पांघरूण आहे. अंधश्रद्धांचा व्यवहार आहे त्याला धर्माचं पांघरूण आहे. सबंध जीवन इहलौकिक पातळीवरूनच वावरत असतं, फक्त ते परलोकाच्या नावे वावरत असतं. परलोकाचं कुंकू लावून मध्ययुगाचं इहलौकिक जीवन वागत असतं. काही वेळचे लोक लग्न करीतच होते, अन्न निर्माण करीत होते, खात होते, संपित होते, लढत होते, मरत होते, मारित होते. इहलौकिक व्यवहार तितक्या शहाणपणानं, वाईटपणानं, क्रौर्यानं, हुशारीनं, बदमाशीनं, औदार्यानं सगळ्याच प्रकारचा करत होते, फक्त तो धर्माच्या नावे करत होते. आणि म्हणून मुस्लिम राज्य म्हटल्याबरोबर या मुस्लिम राज्याची एक वस्तुस्थिती आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्या वस्तुस्थितीमध्ये धार्मिक पातळीवरून सगळ्या हिंदुस्थानला मुसलमान करण्याचं ध्येय ग्रहित आहे. आणि स्वार्थाच्या पातळीवरून आपण जे विजेते म्हणून आलेलो आहोत यांच्या ताब्यात अधिकार राहावेत, दुसऱ्या कोणाच्याही ताब्यात अधिकार जाऊ नये ही भूमिका ग्रहित आहे. आणि या दोन्ही भूमिका सारख्या सारख्या चालत राहतात. मुसलमानांचं राज्य म्हणजे केवळ मुसलमानांनी इथे येऊन राज्य निर्माण करणं हेच नव्हे. शहाबुद्दीन घोरीच्या ताब्यात दिल्ली आली म्हणजे मुसलमानांचं राज्य नव्हे. शहाबुद्दीन घोरीच्या ताब्यात दिल्ली येत असताना आल्याच्या नंतर आणि दिल्ली जोपर्यंत राहील त्याच्या ताब्यामध्ये तोपर्यंत तलवारीच्या जोरावर जे त्यांचा धर्म जितावर लादण्याची क्रिया चालू राहणार हाही त्याचा अर्थ आहे. आणि जे त्यांचा धर्म जितांच्यावर तलवारीच्या जोरावर लादला जाईल, पण या अत्याचाराला बळी पडलेल्यांना जे त्यांचे हक्क मात्र कधीही मिळणार नाहीत तेही त्यात अनुस्यूत आहे. मुसलमानांनी हिंदूंच्याच कत्तली केल्या नाहीत, मुसलमानांच्याही कत्तली केल्या. मुसलमानांनी मुसलमानांच्याही कत्तली केल्या, कारण दोन दोन पातळीवर सगळं चालू आहे. काय एक एक विद्वान पंडित आहेत. मुसलमानांनी आपला इतिहास कबूल करण्याची तयारीच कधी दाखवली. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा सगळा इतिहासच औदार्याचा. जोरदार एकापेक्षा एक उदार बादशाह होऊन गेले. म्हणजे उदारतेच्याशिवाय दुसरं काही नाहीच त्यांच्याजवळ. जो उचलला तो उदार. एक तर उदार असतो नाही तर परधर्म सहिष्णू असतो. दोनच गुण मुसलमानांच्या जवळ, तिसरा गुण नाही. या पद्धतीत त्या धर्माची सगळी मांडणी आणि राजकारणाचं स्पष्टीकरण चालू.
एक राजा स्वतः सांगतो मी अमुक केलं म्हणून, इतिहासकारांना मान्य नाही. कुतुबुद्दीन ऐबक मशीद बांधतो, मशिदीवर शिलालेख लिहितो की परमेश्वराच्या दयेनं या भूभागाचा राजा होण्याचं सद्भाग्य मला लाभलं. या परमेश्वराच्या दयेची फेड म्हणून शेजारची 27 मंदिरं मी पाडली, त्याचे दगड आणून ही मशीद बांधली. हा कुतुबुद्दीन ऐबकचा शिलालेख आहे. हा कुतुबुद्दीन ऐबक महान परधर्म सहिष्णू आणि अत्यंत उदार मतवादी होता असं मुसलमानांचं म्हणणं आहे. बरं, फार उदार मतवादी लोक नाहीत त्यांच्यामध्ये, ते कठीण होतं ते सगळं. कारण त्या कत्तलींना कोण्याही ठिकाणी अशी बंधनं नाही. कारण लढाया चालू आहेत, लढाया चालू असल्याच्यामुळे कत्तली चालूच आहे. तर जतींद्र मोहनांनी कत्तलींचा अंदाज केलेला आहे मुस्लिम रेकॉर्ड्सच्या आधारे. जतींद्र मोहन नावाचे एक इतिहासकार आहेत, बंगाली इतिहासकार, यांनी केवळ मुस्लिम इतिहासाच्या आधारे, केवळ मुस्लिम साधनाच्या आधारे मुसलमानांनी ज्या कत्तली कबूल केल्या आहेत, गौरवानं सांगितल्या आहेत आम्ही केल्या. आता उदाहरणार्थ एक बहमनी बादशाह आहे, महम्मद शाह नावाचा. हा महम्मद शाह बहमनी जो आहे, हा महम्मद शाह बहमनी सांगतो मी विजयनगरला गेलो, हे विजयनगर शहर मी जिंकलं. या विजयनगर शहरामध्ये 1 लाख मूर्तीपूजकांना मी पकडून त्यांची कत्तल करून टाकली. त्यात 10,000 ब्राह्मण होते, याचा मला भयंकर आनंद होतो. उरलेल्या 3 लाखांना मी गुलाम करून आणलं. त्यात 48,000 सुंदर बाया आहेत. ही गोष्ट तर फारच धन्यतेची आहे. प्रभूच्या कृपेनं इस्लामचा हा विजय झाला. इस्लामचा विजय झाला असेल, त्यात काही वाद नाही. पण आता हे नाकबूल कसं करायचं? तो सांगतोय ना मी हे केलं म्हणून, तो असं सांगतोय मी हे केलं म्हणून. निदान जे तो सांगतोय तितकं ते कॅल्क्युलेट करा. जतींद्र मोहननी ते कॅल्क्युलेट करून सांगितलेलं आहे की एका 14व्या शतकामध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या, हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे 14व्या शतकामध्ये 8.25 कोटीच्या आसपास असलेली दिसते. 8,85,00,000च्या आसपास असलेली दिसते. एका 14व्या शतकात 8.25 कोटी लोकसंख्येच्या पैकी 12 लक्ष लोकांची कत्तल मुसलमानांनी आपल्या ग्रंथात अत्यंत आनंदानं ठिकठिकाणी नमूद केलेली आहे. इथे इतके मारले, इथे इतके मारले, इथे इतके मारले. या ज्या कत्तली आहेत, या कत्तली वंश संपवण्यासाठी नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. संबंध हिंदुस्थान हा माणसं मारून रिकामा करावा हा या कत्तलीचा हेतू नाही. तर या कत्तलीचा हेतू प्रतिकाराची मनाची हिंमतच समाप्त करून टाकावी, एवढी प्रचंड भीती निर्माण करणं हा या कत्तलींचा हेतू आहे. या कत्तलींच्या जोरावर काही लाख जर इस्लामला अनुयायी मिळाले तर ते हवे आहेत, आणि जे इस्लामला अनुयायी मिळत नाहीत तेही गुलाम म्हणून राबण्याच्यासाठी हवे आहेत. मात्र जे मुसलमान होतील त्यांना मुसलमान झाल्याचे मुळे बरोबरीचे अधिकार मिळतील असा मूर्ख समज त्यांनी करून घेऊ नये. कारण बर्नीनं लिहूनच ठेवून दिलेलं आहे की जे तुर्क आहेत, जे अफगाण आहेत, जे पठाण आहेत, हे उच्चवंशीय तुर्क, अफगाण आणि पठाण हे जे नुकतेच मुसलमान झालेले कमजात लोक यांना आपल्या बरोबरीचं कसं समजतील? कारण हिंदुस्थानमध्ये आल्याच्या नंतर आमची वर्णव्यवस्था त्यांना लागू होत नाही असं थोडंच आहे. इथलच्या वातावरणातच ते आहे आणि तिथलच्या वातावरणात ते तयार बसतात, दुसरं काहीच नाही. ही जी पद्धत आहे, जेत्यांनी जितांच्यावर तलवारीच्या जोरावर धर्म लादा, हे मुसलमानांचीच पद्धत आहे, अशातला भाग नाही. सर्व मध्ययुगाची पद्धत आहे. ख्रिश्चनांनी हेच केलंय, ज्यूंनी हेच केलंय, प्रॉटेस्टंटांनी हेच केलंय, रोमन कॅथोलिकांनी हेच केलंय. फक्त ही हिंदूंची पद्धत नाही. कारण आमचे धर्ममार्तंड तिथं आग्रहाने सांगतात तू येतो म्हणला तरी येऊ देणार नाही. हा हौद असाच पाणी जात जात कोरडा होईल आणि अमर होऊन जाईल. पण येण्याची सोय नाही, धर्मशास्त्राच्या पुथीतच लिहिलेलं नाही. त्याला काय करायचं? म्हणून हिंदूंच्या मध्ये ती प्रथा नाही. बाकी इतर क्रौर्यपूर्ण व्यवहाराच्या प्रथा आहेतच. हे जे मुसलमानांचं राज्य, त्या मुसलमानांच्या राज्यामध्ये
लोकांना मुसलमान करणं हा मुख्य हेतू नाही, हा गौण हेतू आहे. सांगण्याच्यासाठी हा मुख्य हेतू आहे. जाहीर भाषणाचा मुख्य हेतू आहे सगळ्यांना मुसलमान करायचं. पण अंतर्गत हेतू जर असेल, खरा हेतू, तर सगळ्यांना मुसलमान करण्याचा नाही, तर प्रचंड लोकसंख्येत असणारे बिगर मुसलमान आणि काही सक्तीनं बाटवलेले मुसलमान यांच्या गुलामीच्या जोरावर काही मुठभर सेना नायकांचं विलासी जीवन अबाधित ठेवणं हा त्याचा हेतू आहे. आणि म्हणून ही जी मुसलमानांची राजवट आहे, ही मुसलमानांची संपूर्ण राजवट ही आतापासून इथेपर्यंत आणि बिगर मुसलमानांना उत्पन्नाच्या 5 पट, याला म्हणतात खिराज, याला म्हणतात खिराज. अकबर बादशाहानं जिझिया रद्द केला, खिराज बदलली नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. जिझिया रद्द केला, खिराज बदलली नाही, खिराज चालूच होती. पुन्हा जकात वेगळी आहे, वेगळे टॅक्सेस वेगळे आहेत, पुन्हा रेव्हेन्यूचे टॅक्सेस वेगळे आहेत, पुन्हा खर्च खरेदी वेगळी आहे, लुटमार वगैरे तर वेगळंच आहे. ही जी कायमची विषमता, कायमचं शोषण, याच्या जोरावर सैन्यामध्ये असणारे जे तुर्क पठाण, मोगल हे तुर्कच, तुर्क पठाण आणि अफगाण यांच्या अप्रतिहत चाललेल्या शोषणाची एक धारा म्हणजे मुसलमानांचं राजकारण. ज्यात अकबराच्या सारखे काही उदारमतवादी लोक आहेत, पण कत्तलींनी ज्यांची मनं भयभीत करून टाकलेली होती, त्यांची मनं अकबराच्या उदारमतवादानं कायमची लाचार करून टाकली. ज्यांची मनं कत्तलींनी भयभीत केलेली होती, त्यांची मनं उदार वागणुकीच्या योगानं लाचार झाली. मिर्झा राजा जयसिंगाच्या सारखा माणूस मोठ्या प्रतिज्ञेनं शिवाजीच्या विरुद्ध लढण्यासाठी येतो, हे औरंगजेबाच्या धर्मद्वेषाला आलेलं फळ नाही, त्या अकबराच्या उदारनीतीला आलेलं कटू फळ आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हा एक प्रवाह आहे आणि या प्रवाहाच्या विरुद्ध आंधळ्यांचा दुसरा प्रवाह आहे. ही आंधळी अशी हिंदूंची धर्मनीती, राजनीती, ही आंधळ्यांची ती धर्मनीती, राजनीती की ज्यांनी असं मानलं की राज्य हा आपल्या विचाराचा प्रश्न नाही, मोक्ष हाच आपला मुद्दा आहे. त्यांच्या हे लक्षातच कधी आलं नाही की जर तुमचा संस्कृती शिल्लक राहिली, धर्म शिल्लक राहिला, तर भाषा शिल्लक राहत असते, ग्रंथ शिल्लक राहत असतात, तत्वज्ञान शिल्लक राहत असतात, परंपरा शिल्लक राहतात, मोक्षाला जाण्याची प्रेरणा शिल्लक राहत असते. शेवटी जनावरांना मोक्षाला जाण्याची प्रेरणा नसते. जे जनावरांच्या पेक्षाही जनावर सक्तीनं तलवारीच्या जोरावर करण्यात आलेले आहेत आणि लाचारीनं जगणं हे ज्यांच्या नशिबी भाग पाडण्यात आलेलं आहे. या मंडळींच्या मनामध्ये मोक्षाची प्रेरणा राहू शकत नाही. भुकेला जो माणूस आहे की हा जो उपाशी असणारा माणूस, या उपाशी असणारा माणूस हा अन्नाच्यासाठी कोणतं पाप करणार नाही. या लाचाराच्या मनामध्ये स्वाभिमानाची प्रेरणा दीर्घकाळ शिल्लक राहू शकत नसते. आणि म्हणून हिंदुस्थानमध्ये हिंदूंची संस्कृती शिल्लक राहिली पाहिजे, हिंदूंचं राज्य शिल्लक राहिलं पाहिजे, हिंदूंच्या परंपरा शिल्लक राहिल्या पाहिजेत. या गोष्टीचा आग्रहानं पुरस्कार करण्याची जबाबदारी सर्व शंकराचार्यांच्यावर होती. ज्यांनी मठ सांभाळले, गाद्या सांभाळल्या, हिंदू धर्माचा एवढा सांभाळला नाही, बाकी सगळं सांभाळ सर्व साधू संतांच्यावर होते. कोणी हे केलं नाही. एक ती अत्याचाराची परंपरा आणि दुसरी ही या अत्याचारांच्या समोर निमूटपणे बाजूला गेलेल्या आंधळ्यांची परंपरा, डोळे झाक करणाऱ्यांची परंपरा. या परंपरेमध्ये काही चुकून माकून जागृत मंडळी निर्माण होतात. विद्यारण्य हे असे, विद्यारण्य माधवाचार्य असे होते ज्यांनी विजयनगरला प्रेरणा दिली एक नवीन राज्य निर्माण करण्याची. महाराष्ट्रामध्ये सबंध वारकरी संप्रदायाची जी प्रेरणा आहे ती ही अशी आहे. ज्ञानेश्वराच्या पासून क्रमानं सुरुवात होणारी, विशेषतः एकनाथाच्या मध्ये अत्यंत भव्य स्वरूपात वाढणार. मी जेव्हा असं म्हणालो की अहो हा जो शिवाजी आहे हा शेवटी मराठवाड्याचा, हे तर तुम्ही लक्षात घ्या, लोकांना आवडत नाही. शिवाजी मोठा पण मराठवाड्याचा, एवढं जर तुम्ही न सांगितलं जास्त बरं.
अरे शिवाजी मराठवाड्याचा आहे, एकनाथही मराठवाड्याचा आहे, रामदासही मराठवाड्याचा आहे, गागा भट्टही मराठवाड्याचा आहे. त्याला आमचा इलाज नाही. आम्ही काय करू तुला? हे सगळे परभणी जिल्ह्याचे नाहीत, कुरुंद्याचे असते तर जास्त चांगलं झालं. तुला आम्ही काय करणार नाही, त्याला काय करणार? पण मराठवाड्याचे आहेत, मराठवाड्याचे आहेत, त्याला आम्ही काय करणार? त्याचं कारण ही जी वारकरी संप्रदायाची चालत आलेली परंपरा आहे, या परंपरेमध्ये ज्ञानेश्वर हिंदू धर्म सुरक्षित कसा राहील, शिल्लक कसा राहील, या चिंतेनं ग्रस्त झालेला. या चिंतेनं ज्ञानेश्वरांनी ग्रस्त होणं हे ज्ञानेश्वराचं राजकारण नव्हे, हे ज्ञानेश्वराचं धर्मकारण. हा ज्ञानेश्वराच्या पारमार्थिक बुद्धीचा भाग आहे. शेवटी ज्याला आम्ही शंकराचार्य म्हणतो, हा शंकराचार्य केवळ उत्तर मीमांसेच्या मोक्ष तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता उपदेष्टा नव्हे, हा श्रुतींचाही प्रतिपालक आहे, स्मृतींचाही प्रतिपालक, पुराणांचाही प्रतिपालक आहे. शंकराचार्यावर जबाबदारी अद्वैत वेदांत सांगण्याचीच नाही, हिंदूंचा कायदा टिकवण्याची सुद्धा जबाबदारी आहे, हिंदू धर्म आणि परंपरा टिकवण्याची सुद्धा जबाबदारी आहे. कारण धर्माचं हे दुहेरी स्वरूपच आहे. जे यमूत्र फलभोग वैराग्याच्या अवस्थेत जाऊन पोहोचलेले त्यांना मोक्षाचा उपदेश, जे त्या अवस्थेत जाऊन पोहोचलेले नाहीत त्यांना हेच जीवन स्वाभिमानानं टिकवण्याचा उपदेश. आणि म्हणून ज्ञानेश्वर ज्या वेळेला हिंदू धर्म हिंदू समाज टिकेल कसा या चिंतेनं ग्रस्त होतो, त्या दिवशी ज्ञानेश्वर असं सांगतो, देऊळ महत्वाचं नाही, श्रद्धा महत्वाची. देव फुटत नसतो, श्रद्धा फुटत असते. श्रद्धा जर फुटली नाही तर फुटला तो दगड, शिल्लक राहिला तो देव. हे ज्ञानेश्वर सांगतो. याचं कारण देऊळ सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारी तलवार त्याच्या हातात नाही, ज्यांच्या हातात तलवारी आहे त्यांच्या मनगटांच्या पाठीमागे असणारं मन हे मेषपात्र झाले, ते चिडून उठू शकत नाही. मग ज्ञानेश्वर फक्त हे शिल्लक कसे राहतील याची चिंता करतो. ज्ञानेश्वराच्या पुढचा टप्पा आहे एकनाथ. एकनाथ ज्या काळात येतो त्या काळामध्ये हिंदू धर्म शिल्लक कसा राहील ही चिंता संपलेली आहे. मुसलमानांच्या 150 वर्षाच्या राजवटीत हिंदू धर्म शिल्लक राहिलेला आहे. हा शिल्लक राहिलेला हिंदू धर्म पुन्हा एकदा विजयिष्ट कसा होईल या चिंतेने एकनाथ भारलेला आहे. आणि म्हणून एकनाथ हिंदू राज्याची स्वप्न, हे जे काशी मोकळी झाली, देवांच्या हाताबाहेरल्या बेड्या तुटल्या, आनंदवन भुवनात आनंदी आनंद झाला, अभक्तांचा क्षय झाला, राक्षसांचा संहार झाला, हे सगळी एकनाथांची स्वप्न आहे. म्हणून हा जो एकनाथ आहे हा रामायणाला महाराष्ट्रामध्ये नव्या पद्धतीने आरंभ करतो. आणि म्हणून एकनाथ सांगतो की बाकीचे सर्व अवतार हे दुष्टांना दंडन करण्यासाठी, साधू सज्जनांचं प्रतिपादन करण्यासाठी आहे. हाच एक अवतार आहे जो देवांना बंदीखान्यातून सोडवण्यासाठी आहे. या वाक्याचा अर्थ तर आपल्याला कळायला पाहिजे. गावोगाव देऊळ असलं पाहिजे, हे देऊळ संरक्षित केलं पाहिजे, या देवळाच्या संरक्षणार्थ लढलं पाहिजे, लढताना मेलं पाहिजे, मारलं पाहिजे, हे आयुष्यात दाखल करून टाकलं एकनाथांनी. हा जो एकनाथ आहे ही एक परंपरा आहे, ही अत्यंत तुरळक असणारी हिंदूंच्या राजकारणाची परंपरा आहे. या परंपरेत चालू असणारा जे धर्मकारण आहे, या धर्मकारणाचा समकालातला प्रभावी आविष्कार रामदास आहे. आणि या धर्मकारणाने जे पुण्य एकत्रितरित्या संघटित केलेलं आहे त्या पुण्याचा राजकीय कर्तृत्वाचा आविष्कार हा शिवाजी आहे. हे दोन असे समांतर प्रवाह आहेत. एक टिकण्यासाठी जिद्दीने धडपडणारा, पराभूत शतक होत असताना प्रचंड कत्तरी झाल्याच्या नंतर सुद्धा लढ्याची जिद्द अजून न विसरलेला, रक्ताचे पाठ वाहून सुद्धा पुन्हा पुन्हाचे पराभव पचवून लढतच राहिलेला असा एक प्रवाह आहे. ज्या प्रवाहाला विजयी कसं व्हावं याचे पहिले धडे शिवाजीने दिले. आणि देशीयांचं लूट करून काही जणांना गुलाम करून उरलेल्यांचे विलास शिल्लक कसे ठेवावेत हा एक प्रवाह आहे जो मध्ययुगात सगळं असल्यामुळे तो प्रवाह मुसलमान धर्माच्या नावे आला, हा प्रवाह हिंदू धर्माच्या नावे आला. हिंदू धर्मात असं लिहिलंय की नाही आणि मुसलमान धर्मात तसं लिहिलंय की नाही हे प्रश्न गौण आहेत. हे दोन प्रवाह इतिहासात या पद्धतीने आले. या प्रवाहामध्ये
एका प्रवाहाचा प्रतिनिधी आहे आलमगीर औरंगजेब, दुसऱ्या प्रवाहाचा प्रतिनिधी आहे शिवाजी. ही या दोन प्रवाहांची टक्कर आहे. ते सह्याद्रीच्या खोऱ्यात निर्माण झालेलं 2.5 जिल्ह्याचं 4.5 जिल्ह्याचं राज्य नाही. ते 4.5 जिल्ह्याचं राज्य असतं तर ते बुडवण्याच्यासाठी दिल्लीपतीला 27 वर्ष कष्ट घेऊन याच ठिकाणी दफन व्हावं लागलं असतं. ही जी प्रवाहाची टक्कर आहे, ही प्रवाहाची टक्कर समजून घेतल्याच्या शिवाय आपण शिवाजीकडे पाहू शकत नाही. आणि ही टक्कर ज्या कर्तृत्वाने शिवाजीने दिली, त्या कर्तृत्वाचे त्याचे वैयक्तिक धागेदोरे हे नीट राजकारणाच्या संदर्भात लक्षात घेतल्याशिवाय आपण व्यक्तीचंही मूल्यमापन करू शकत नाही, इतिहासाच्या प्रवाहाचे मूल्यमापन करू शकत नाही. या संदर्भात शिवाजीकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी आपण थांबू, बाकीच्या विषयाला आपण उद्या लागू.